शेतकरी मित्रांनो, वर्षभर आपण जी आतुरतेने वाट पाहत असतो, तर ती भेंडवळ भविष्यवाणी भेंडवळ भाकीत 2026 जाहीर झालेला आहे. नेमकी या भेंडवळ भविष्यवाणीमध्ये ह्या वर्षी पावसाचा अंदाज कशा पद्धतीने सांगितला आहे, पिकं कशा पद्धतीने असतील, कोणत्या पिकांना तेजी, कोणत्या पिकांना मंदी, कोणत्या पिकांची नासाडी होऊ शकते, अवकाळी गारपिटीची परिस्थिती आणि एकंदरीतच ही सर्व परिस्थिती पाहता या भेंडवळ भाकितामध्ये नेमकी दडलंय तरी काय आणि हे भाकीत जाहीर कशा पद्धतीने झाले त्याची संपूर्ण माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या परिवारामध्ये, शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ या गावामध्ये जवळपास 350 ते 370 वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आणि शेतकऱ्यांचा यावर अतूट विश्वास. भेंडवळ भविष्यवाणी 2026 मध्ये दडलंय तरी काय या माहितीसाठी जो कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये असतील, शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील, आजच ही व्हिडिओ पाहतात, सबस्क्राईब नक्की करून ठेवा, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहता, कमेंट्स नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, इथून मागे आपण जवळपास 2-3 वर्ष झाले भेंडवळ भविष्यवाणी जी जाहीर होत असते ती तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर लक्षात घ्या, भेंडवळ भविष्यवाणीला सुरुवात करण्यापूर्वी जे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत तर हे क्लिअर करून घेतो. पहिलं म्हणजे जे पावसाळ्याचे 4 महत्त्वाचे महिने याची माहिती आपण आधी पाहूया. त्यानंतर नेमकी कोणती पिकं आहेत, ह्या पिकांची तेजी मंदी, ह्या पिकांची नासाडी आहे, अवकाळीचं संकट, पाऊस परिस्थिती कशा पद्धतीने असेल, ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे. ह्या आपण माहितीला सुरुवात करूया. तर सुरुवात करूया आपण जे पावसाळ्याचे सुरुवातीचे 4 महिने, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, हे 4 महत्त्वाचे महिने असतात. ह्या महिन्यांमध्ये पाऊस परिस्थिती आहे तरी कशी, या भेंडवळ भाकितामध्ये, ह्या भेंडवळ भविष्यवाणीमध्ये कशा पद्धतीने वर्तवलेले आहे. तर जो जून महिना आहे, तर या जून महिन्यामध्ये जो पाऊस सांगितला आहे हा पाऊस कमी सांगितलेला आहे. आणि एकंदरीतच काय, तर पुढचा जो महिना येणार आहे जुलै महिना, यामध्ये साधारण पाऊस सांगितलेला आहे. आणि सर्वात महत्वाचं येत आहे तर तो म्हणजे ऑगस्ट महिना. तर ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टी जास्त प्रमाणे सांगितलेली आहे. लक्षात घ्या, एकंदरीतच काय, पिकांची नासाडी देखील यामध्ये होऊ शकते. त्यानंतर जो सप्टेंबर शेवटचा 4था महिना पावसाचा सांगितलाय, तर यामध्ये अवकाळी पाऊस आणि भरपूर पाऊस यामध्ये सांगितलेला आहे. आता या भेंडवळ भविष्यवाणीमध्ये हे पावसाचे 4 महिने झाले. आता येऊया नेमकी कोणत्या पिकांना तेजी मंदी आहे, कोणत्या पिकांची नासाडी होऊ शकते, कोणती पिकं चांगल्या पद्धतीने येऊ शकतात आणि कोणत्या पिकाचं भरघोस उत्पादन मिळू शकतं. तर सुरुवातीला पहिलं महत्त्वाचं जे पीक येत आहे तर ते म्हणजे कापूस पीक. होय शेतकरी मित्रांनो, आता कापूस पिकाचं तुम्हाला सांगायचं झालं तर सर्वसाधारण आणि भरघोस असं उत्पादन झालेलं निश्चित स्वरूपात बघायला मिळणार आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं पीक तर ते संबंध महाराष्ट्र राज्यात केलं जाते, तर ते आहे सोयाबीन हे पीक. व शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकाची माहिती सांगत असताना सोयाबीन पीक भेंडवळ भविष्यवाणीमध्ये साधारण म्हणजे जेमतेम आणि भरघोस असं उत्पादन मिळवून देईल अशा पद्धतीचं सांगितलेलं आहे. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं जे पीक येत आहे या भेंडवळ भविष्यवाणीमध्ये तर ते म्हणजे तूर हे पीक आहे. तूर पीक हे अनिश्चित प्रमाणे सांगितलेलं आहे उत्पादन. त्यानंतर येतंय ज्वारी. आता ज्वारी पीक तुम्हाला जर सांगायचं झालं शेतकरी मित्रांनो तर चांगलं आणि भरघोस उत्पादन मिळवून देईल असे हे पीक सांगितलेलं आहे. त्यानंतर येतंय मूग हे पीक. आता मूग पीक सांगत असताना सर्वसाधारण म्हणजे जेमतेम अशा पद्धतीचं उत्पादन झालेलं बघायला मिळणार. त्यानंतर मात्र उडीद हे पीक सांगितलेलं आहे. आता उडीद पिकाला रोगराई जास्त प्रमाणे सांगितलेली आहे ह्या वर्षी. त्यानंतर जे तीळ पीक येतंय तर या तीळ पिकाला चांगलं असं उत्पादन सांगितलेलं आहे. नंतर येते बाजरी हे पीक. आता बाजरी पीक घेत असताना चांगलं म्हणजे भरघोस असं भरपूर उत्पादन या भेंडवळ भविष्यवाणीमध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यानंतर तांदूळ म्हणजेच धान. तर ह्या वर्षी भात शेती, तांदूळ शेती, धान याला जो उत्पादन आहे तर हे भरपूर जास्त प्रमाणे निघालेलं बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर दुसरं जे पीक येत आहे तर ते म्हणजे मठ, म्हणजे मठ हुळके हे साधारणपणे उत्पादन निघणार आहे. वाटाणा पिकाला अनिश्चित प्रमाणे यामध्ये सांगितलेलं आहे. गहू पीक साधारण म्हणजे भरघोस असं उत्पादन येणार आहे.
आणि शेवटचं पीक जे सांगितलंय तर ते म्हणजे हरभरा पीक. आता हरभरा पीक देखील मोगम या परिस्थितीमध्ये यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. एकंदरीतच काय लक्षात घ्या, पिकांची नासाडी देखील होणार आहे आणि काही पिकं ही भरघोस उत्पादन देखील आपल्याला मिळून येणार आहे. आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, हे वर्षभराचं नियोजन या भेंडवळ भविष्यवाणीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, नैसर्गिक आपत्ती जास्त प्रमाणात येणार आहे आणि देशावर आर्थिक संकट हे ओढावणार आहे. एकंदरीतच ही सर्व परिस्थिती पाहता भेंडवळ भविष्यवाणी ही या अशा पद्धतीने मांडणी केलेली आहे, जाहीर देखील झालेले आहे. आता एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो, श्रद्धा आणि अंधश्रद्धा. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी आपल्याला देवावर आणि इथून मागे चालत आलेल्या परंपरेवर विश्वास ठेवणंच गरजेचं आहे. कारण संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर खामंडी भविष्यवाणी जशी जाहीर होते, तशीच भेंडवळ भविष्यवाणी ही अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर ही जाहीर केली जाते. त्यामुळं ह्या भेंडवळ भविष्यवाणीमध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचा अतूट विश्वास आहे. मराठवाडा, विदर्भातील त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील काही शेतकरी बुलढाणा या ठिकाणी भेंडवळ गावामध्ये आधी मुक्कामी जात असतात. दुसऱ्या दिवशी ही भेंडवळ भविष्यवाणी जी जाहीर केली जाते, ही संबंध महाराष्ट्र राज्यातील मोठमोठ्या न्यूज चॅनलमध्ये देखील दाखवण्यात येत असते. त्यामुळं शेतकऱ्यांचा विश्वास, लोकांची परंपरा, इथून मागं चालत आलेली परंपरा आणि एकंदरीतच काय श्रद्धा आणि अंधश्रद्धा ही ज्याने मानली त्यालाच लाभली. पण ही परंपरा जी चालत आलेली आहे 350 ते 370 वर्षांपासून ही पुढे देखील कंटिन्यू चालत राहिलेली आहे आणि यामुळे निश्चित स्वरूपात शेतकऱ्यांचा देखील फायदा होतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, भेंडवळ भविष्यवाणी 2026, भेंडवळ भाकीत 2026, भेंडवळ मांडणी 2026 हे जाहीर झालेलं आहे आणि हे अशा पद्धतीने तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ही भेंडवळ भविष्यवाणी जिथं जाहीर झाली तिथून जो आपल्याला पुरावा आलेला आहे, जी डाटा आलेला आहे, जो उपलब्ध झालेला आहे, हाच मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चित स्वरूपात इथून मागे आपण ज्या व्हिडिओ बनवल्या भेंडवळ भविष्यवाणीच्या, खामुंडी भविष्यवाणीच्या, तशाच पद्धतीने आपण इथून पुढेही तुमच्या समोर ही घेऊन येण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, भेंडवळ भविष्यवाणी ही अशा पद्धतीने जाहीर करण्यात आलेली आहे आणि संबंध महाराष्ट्राचं प्रत्येक वर्षी जे लक्ष राहतं भेंडवळ भविष्यवाणीकडे ते अशा पद्धतीने आहे. ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, अजून देखील मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, सबस्क्राईब नक्की करायचं, समोर घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि पुढच्या वर्षी म्हणजेच 2027 मध्ये भेंडवळ भविष्यवाणी कशा पद्धतीने जाहीर होणार आहे, भेंडवळ भविष्यवाणी, भेंडवळ भाकीत, भेंडवळ मांडणी 2027 मध्ये कशी असेल ही मी तुमच्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. जय जवान, जय किसान.